होतं। सरेंडर केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांना केज पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सगळा बंदोबस्त सुद्धा जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही जी या ठिकाणी हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे। वाल्मिक कराड यांना न्यायालयामध्ये नेण्याची हालचाल सगळी सुरू झालेली आहे। या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या सज्ज करण्यात आलेल्या आहेत, पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। केजचा जो प्रमुख रस्ता होता आंबेजोगाई ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर मस्साजोग मांजरसुंबा जाणारा तो रस्ता सुद्धा काही वेळाकरता जे आहे ते या ठिकाणी बंद करण्यात आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अगदी केज पोलीस स्टेशन जे आहे केज पोलीस स्टेशनच्या समोरच जिल्हा न्यायालय सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी अगदी काही क्षणांमध्ये ह्या सगळ्या गाड्या पोहोचतील आणि त्या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होईल। मात्र सध्या जर आपण बघितलं तर ही सगळी पोलिसांची हालचाल आपल्याला पाहायला मिळते वाल्मिक कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्याची आणि काही क्षणांमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांना हजर केलं जाऊ शकतं। दत्ता, तुम्ही आपल्या सोबत राहात तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे आपण पाहतोय की अगदी काही क्षणामध्येच वाल्मिक कराडला कोर्टामध्ये घेऊन जावं लागू शकतं तशी तयारी देखील या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो की पोलीस ठाण्यामध्ये सर्व कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण केली जात आहे आणि त्यानंतरच केस कोर्टामध्ये वाल्मिक कराडला नेण्यात येणार आहे। दरम्यान सरकारी वकील एस देशपांडे यांनी केस लढण्यास नकार दिलेला आहे। दुसरा वकील नेमण्याची विनंती त्यांनी न्यायाधीशांकडे पत्राद्वारे केली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की वैद्यकीय चाचणी आता पूर्ण झालेली आहे आणि थेट केज कोर्टाबाहेरून आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, केज कोर्टाबाहेर काय स्थिती आहे? अगदी थोड्याच वेळात वाल्मिक कराड यांना केज कोर्टामध्ये आणलं जाऊ शकतं। सागर, अगदी बरोबर आहे। सध्या केज पोलीस ठाण्यामध्ये वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांना या ठिकाणी केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनावणी सुरू होण्याआधी ज्या सरकारी वकिलांनी पत्र दिलेलं होतं, मात्र त्या सरकारी वकिलांनी ऐनवेळी मनाई जी आहे ती केलेली आहे। कदाचित नवीन सरकारी वकील नेमण्यासाठी वेळ लागत असावा, त्यामुळेच सध्या वाल्मिक कराड यांना जवळच्याच पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। कारण ज्यावेळेस वाल्मिक कराड केजमध्ये सीआयडीच्या पथकाकडून आणण्यात आलं त्यावेळेस तणावाची परिस्थिती जी आहे त्या संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये निर्माण झालेली होती। आपण पाहतोय की पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी प्रसारमाध्यम आणि पोलीस कर्मचारी वगळता कोणतेही खरं तर इथल्या स्थानिकांना प्रवेश जो आहे तो न्यायालय आवारामध्ये बंद केलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा न्यायालयाकडे येणारा रस्ता पूर्णतः पोलिसांनी बंद करून टाकलेला आहे। कोणत्याही क्षणी या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात होईल, मात्र त्याआधी एक महत्त्वाचा खरं तर कायदेशीर अडचण निर्माण झालेली आहे ती म्हणजे ऐनवेळी सरकारी वकिलांनी वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये केस जे आहे ते लढण्यासाठी मनाई केली। त्यामुळे नवीन सरकारी वकील जो आहे त्याची खरं तर प्रक्रिया जी आहे ती कदाचित कोर्टामध्ये सुरू असावी, त्यामुळे वाल्मिक कराड यांना जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले आहे। महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये की सरकारी वकील म्हणून आता जे.बी. शिंदे हे युक्तिवाद करणार आहेत। सागर, अगदी बरोबर आहे। खरं तर सुरुवातीला जे सरकारी वकील नेमलेले होते त्यांनी ऐनवेळी वाल्मिक कराडांच्या विरोधामध्ये केस जे आहे ते लढण्यासाठी मनाई केली, मात्र आता जे.बी. शिंदे जे आहेत ते सरकारी वकील म्हणून या केसमध्ये आपलं काम जे आहे ते पाहणार आहेत। दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडांचे वकील म्हणून हरिभाऊ गुटे जे आहे ते युक्तिवाद करताना पाहायला मिळतील। आज ज्यावेळेस वाल्मिक कराड जे आहे ते पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये सीआयडीच्या कर्मचाऱ्यांना शरण गेले, त्यानंतर काही तास चौकशी जी आहे ती करण्यात आली। त्यामुळे चौकशीमध्ये आज नवीन काय माहिती जी आहे ती सीआयडीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही आपल्यासोबत राहत तर हे दृश्य आपण पाहतोय। आता केज पोलीस ठाण्यामधून वाल्मिक कराडला केज कोर्टाकडे घेऊन नेलं जात आहे आणि या संदर्भात दत्ता आपल्यासोबत आहेत। दत्ता, आता वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यामधून कोर्टाकडे घेऊन जाण्यात येत आहे, बसवण्यात आलेला आहे। सागर, वाल्मिक कराड यांना गाडीमध्ये बसवण्यात आलेला आहे आणि त्यांना सध्या केज कोर्टाकडे नेण्यात आलेला आहे। हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपण बघू शकता या ठिकाणी आणि हे सगळे वाल्मिक कराड यांना घेऊन या पोलिसांच्या ताफा जो आहे वाहनं जी आहे ते सगळ्या केज न्यायालयाकडे निघालेली आहेत। आपण जर इथं बघितलं तर हा सगळा ताफा जो आहे तो कोर्टाच्या दिशेने तो निघालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा गाड्यांचा ताफा जो आहे तो केज न्यायालयात जातोय आणि अगदी या पोलीस स्टेशनच्या दारातच केज न्यायालय आहे। त्यामुळे वाल्मिक कराड यांना काही क्षणांमध्ये त्या ठिकाणी हजर केलं जाऊ शकतं। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ही गाडी जी आहे ती न्यायालयाच्या दिशेने निघालेली आहे। पावसकर न्यायालय आहे ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांना हजर केलं जाणार आहे आणि आपण बघू शकता की वाल्मिक कराड यांना घेऊन ही गाडी केज न्यायालयात दाखल झालेली आहे। नक्कीच दत्ता, आता जर वाल्मिक कराडला घेऊन पोलीस आता केज कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। केज पोलीस स्टेशन ते केज कोर्ट अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि केज पोलीस ठाण्यामधून वाल्मिक कराडला आता केज कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। पावसकर न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे
दरम्यान SS देशपांडे सरकारी वकील यांनी केस लढण्यास नकार दिलेला होता. वैयक्तिक कारणासाठी दुसरा वकील नेमावा अशी विनंती त्यांनी केलेली होती आणि आता JB शिंदे हे सरकारी वकील म्हणून युक्तिवाद करणार आहेत. तर केस कोर्टामध्ये आता कुठल्याही क्षणी सुनावणीला सुरुवात होणार आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करण्यात आलेली आहे. आज पुणे CID कडे वाल्मिक कराडनं आत्मसमर्पण केलेलं आहे. जवळपास 22 दिवसानंतर वाल्मिक कराड हा CIDच्या ताब्यात आलेला आहे आणि त्यानंतर आज केजमध्ये त्याला आणण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे. प्रदीप, केज कोर्टामध्ये आता वाल्मिक कराडला आणण्यात आलाय. सागर अगदी बरोबर आहे. सध्या आपण पाहतोय की याच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सध्या वाल्मिक कराडला आणण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळामध्ये श्रीमती SV पावसकर ज्या आहेत या कोर्टासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे. JB शिंदे म्हणून सरकारी वकील म्हणून या केसमध्ये काम पाहणार आहेत. तर वाल्मिक कराडांचे वकील म्हणून हरिभाऊ गुटे जे आहेत ते युक्तिवाद करताना पाहायला मिळतील. आज खरं तर CID कडून काय युक्तिवाद जो आहे तो केला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण CIDचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी जवळपास 3 तास वाल्मिक कराड यांची समोरासमोर चौकशी जी आहे ती केलेली होती. गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड जे आहे ते फरार होते. मात्र आज CIDच्या खरं तर कर्मचाऱ्यांना शरण आल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे आज CIDच्या खरं तर वतीनं सरकारी वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण गेल्या 22 दिवसांमध्ये वाल्मिक कराड जे आहे ते कुणाकुणाच्या संपर्कात आले, त्यांचा प्रवास कसा राहिला, त्याचबरोबर लोकेशन ट्रेसिंग करताना CIDला तो खरं तर हाती लागलेला नव्हता. मात्र आज कोर्टामध्ये युक्तिवाद करताना सरकारी वकिलांकडून काय बाजू मानली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसऱ्या बाजूला त्यांचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती संशय जो आहे तो व्यक्त केला जातो. मात्र हत्या प्रकरणासंदर्भात वाल्मिक कराड यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र या प्रकरणामध्ये असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडांवरती सध्या गुन्हा दाखल आहे. 2 कोटींची खंडणी जी आहे ती मागितल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता आणि याच गुन्ह्यामध्ये गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराड जे आहे ते फरार होते. मात्र आज CIDला शरण गेल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना पुणे ते सुनावणीकडे आपलं लक्ष असणारच आहे. तर केज कोर्टामध्ये सध्या